सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून 5 मिनिटात बनणाऱ्या कापण्या. तर कापण्या बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम गुळाचं पाणी बनवणार आहे. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटीच पाणी ओतलेलं आहे. या वाटीचं प्रमाण मी ठेवलेलं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता इथे आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इथे मी पीठ मळायला घेणार आहे कापण्यासाठी लागणारं. तर त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. परंतु मी त्यानंतर थोडासा विचार केला आणि 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारणपणे 3 चमचे बेसनचे पीठ घेतलेलं आहे. बेसनचं पीठ एकदम थोडंसंच घालून घ्यायचं. आणि इथे मी 1 कप गव्हाच्या पीठ जर घातलं असतं तर खूपच थोड्याशा कापण्या झाल्या असत्या. त्यामुळे मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊया आणि थोडंसं चिमूटभर मीठही घालून घ्या. आणि तुम्ही याआधी पूर्वी कधी कापण्या बनवल्या आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाच्या कापण्या ह्या फेवरेट आहेत हेही कॉमेंटमध्ये सांगा. तर आता जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते आता थंड झाल्यानंतर या पिठामध्ये हलवून घ्यायचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ नीट मळून घ्यायचं आणि थोडं थोडं गुळाचं पाणी हे त्याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून अजिबात गुठळ्या होणार नाहीत. आणि हे 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप गुळाचे पाणी हे प्रमाण बेस्ट आहे. हेच प्रमाण तुम्ही ठेवा. किंवा तुम्हाला जर तुमचं पीठ खूपच घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल, साधं पाणी वापरलं तरी चालेल, किंवा तुम्ही गुळाचं पाणीही वाढवू शकता. आता मी ते नीट दिसत नाही त्यामुळे मी आता डायरेक्ट पीठ मळूनच दाखवणार आहे. कारण इथे माझ्याकडे मोबाईलला स्टँड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जरा इथे रेसिपी नीट दिसत नसेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे इथे या कापण्यांचं पीठही मळून घ्यायचं. आणि कापण्याचं पीठ हे थोडंसं घट्टसरच मळायचं, जेणेकरून आपल्याला कापण्या नीट लाटता येतात. तर आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. मी एवढा उंडा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे पीठ 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. आणि इथे तुम्हाला पिठीसाठी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. मी आता इथे 3 छोटे छोटे उंडे बनवलेले आहेत. आणि अशा प्रकारे गव्हाचं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. मी आता इथे चपातीसारखं इथे कापण्याचं पीठ हे लाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर खसखस घालून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे खसखस घालू शकता. आणि खसखस घातल्यानंतर बेलण्याने एकदा वरून हलवून घ्यायचं, जेणेकरून आपली खसखस ही त्या गव्हाच्या पिठाला चिकटेल आणि कापण्या करताना जास्त गव्हाचं पीठ हे पिठीसाठी वापरायचं नाही. तुम्ही जर खूपच पीठ वापरलं तर कापण्याला खसखस अजिबात चिकटणार नाही. आणि त्याच्यानंतर बेलण्याने इथे असं थोडंसं वरून लाटून घ्यायचं आणि या चमच्याने ते कट करून घ्यायचं. पहिल्यांदा अशा प्रकारे उभ्या लाईन्स मारायच्या आणि त्याच्यानंतर तिरक्या लाईन मारायच्या, त्यामुळे आपल्या कापण्या तयार होतात. करंजासाठीही हा चमचा वापरतात, त्याच चमच्याने मी इथे कापण्या बनवणार आहे. परंतु हा चमचा खूप जुना आहे, त्यामुळे इथे एवढा परफेक्ट आकार येणार नाही.
तर अशा प्रकारे इथे मी 6 ते 7 उभ्या लाईन्स मारलेल्या आहेत आणि खूप इथे छोट्याही लाईन्स मारायच्या नाहीत, मोठ्या मोठ्या मारल्या तरी चालतील. तुम्हाला इथे जेवढा कापण्यांचा आकार ठेवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही लाईन्स मारा. आणि हे कापण्याची चपाती ही खूप दाबूनही लाटायची नाही. तर आता मी इथे कढाईमध्ये तेल घेतलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये मी छोटूसा कापण्याच्या पिठाचा तुकडा घातलेला आहे. आपलं पीठ तापलेलं आहे का ते पाहण्यासाठी. तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं तेल इथे तापलेलं आहे. आता तेल तापल्यानंतर कापण्या घालून घ्यायच्या आणि मी इथे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि इथे थोडीशी क्लिप मागे पुढे झालेली आहे. मी कापण्या घातलेली क्लिप आधी झाली आणि ही तेलाची नंतर. आणि कापण्या भाजताना गॅस हा एकदम मिडियमच ठेवायचा. तुम्ही जर गॅस खूप हाय ठेवला तर तुमच्या कापण्या करपतील, त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा. आणि मी इथे 3 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये 5 ते 6 कापण्या घालून घ्यायच्या आणि एकदम मिडियम गॅसवरच तळून घ्यायच्या. आणि तुम्ही याआधी कधी कापण्या बनवल्या आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर मी स्किन केअर रुटीनचेही व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. आणि अशा प्रकारे इथे कापण्या पलटूनही घ्यायच्या, जेणेकरून दोन्ही साईडने कापण्या भाजतील. तुम्ही इथे जास्त तेलही वापरू शकता आणि तुम्ही इथे जास्त कापण्याही घालू शकता, परंतु मी इथे थोडंसंच तेल वापरणार आहे, कारण जास्त जर तुम्ही तेल वापरलं तर ते खराब होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या आता मी भाजल्यानंतर तेलातून काढून घेतलेल्या आहेत आणि हे मी संध्याकाळचं शूट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कापण्याचा रंग वेगळा दिसत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या खूपच मऊसूत आणि मस्त झालेल्या आहेत आणि या कापण्या गोडही खूप आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती पाहायला आवडेल तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता कापण्या आपल्या आतपर्यंत भाजलेल्या आहेत. आणि आपले 500 सबस्क्रायबर्स लवकरच कंप्लीट होणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.